जंतर मंतरवर आंदोलन करत असलेले विद्यार्थी आपल्या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची वाट पाहत आहे, पण तो राजीनामा अद्याप काही आलेला नाहीये। पण मुद्दा हा चर्चेत आहे की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेऊन विषय संपवणं हे कोणत्याही सरकारला परवडणार आहे, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अजून का घेतला जात नाहीये? पीएमओमध्ये अशी काय ताकद आहे धर्मेंद्र प्रधानांची ज्यामुळे त्यांचा राजीनामा अडवला जातोय? यावरच सविस्तर चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत। नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे। देशभरातून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सरकार मात्र राजीनाम्यावर काहीही बोलायला तयार नाहीये। उलट धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याची रणनीती भाजप सरकारची नाहीये। याबद्दल भाजप कार्यालयात बैठक झाली। 3 तास चाललेल्या या बैठकीत आंदोलनाचा परिणाम संपवण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली। बैठकीत आंदोलनातील सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व धर्मेंद्र प्रधान यांच्यावर चर्चा स्पष्ट झाली। भाजप अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले की राजीनामा सध्या तरी होणार नाहीये। यामागचं कारण असं सांगण्यात येतंय की राजीनामा घेतल्यास कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या यशावर शिक्कामोर्तब होईल। याबाबत शीर्ष नेतृत्वाने स्पष्ट संदेश दिला आहे की धर्मेंद्र प्रधान पदावर कायम राहतील। प्रचंड वाद होऊनही त्यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये? धर्मेंद्र प्रधान असे आहे तरी कोण? तर धर्मेंद्र प्रधान हे बाहेरून आलेले म्हणजेच दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले नेते नाहीयेत, तर ते भाजपचे दिग्गज नेते आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले देवेंद्र प्रधान यांचे चिरंजीव आहेत। ते लहानपणापासूनच संघाशी जोडले गेलेत। 1983 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय झाले, म्हणजेच एबीव्हीपी मध्ये भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलंय। त्यांनी ही एकेकाळी म्हणजेच 1997 मध्ये स्वतः पेपर फुटी विरोधात आंदोलन केलं होतं। त्यावेळी त्यांच्यावरही पोलिसांचा लाठीचार्ज झाला होता। भुवनेश्वरमध्ये सुमारे 1500 विद्यार्थ्यांसह त्यांनी सचिवालयावर मोर्चा काढला होता। विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती, त्यावेळी त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। त्यात धर्मेंद्र प्रधान यांनाही मार बसला होता। त्या घटनेला आता जवळपास 3 दशकं झाली आहेत आणि आता चित्र पूर्णपणे बदललं आहे। तरीही प्रधान हे आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय दृष्टिकोन पाळून आहेत हे सगळ्यात देशाला माहितीच आहे। विशेष म्हणजे याच धर्मेंद्र प्रधान यांची पत्नी देखील माजी विद्यार्थी नेत्या आहेत। त्या देखील विद्यार्थी दशेत असताना एबीव्हीपी मध्ये होत्या। त्यांनी त्यांच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलन केली आहेत। असो, मेन टॉपिक वर येऊयात। धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू नेते मानले जातात। 12 वर्षापासून ते मोदींच्या मंत्रिमंडळात आहे। भाजपमधील सर्वात पॉवरफुल आणि अनुभवी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयात प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची कामगिरी त्यांच्यावर असल्याचं मानलं जातं। इतकंच नाही तर पक्षांतर्गत तसंच कोणत्याही प्रकारचा पेच प्रसंग निर्माण झाल्यास धर्मेंद्र प्रधान हे संकटमोचन म्हणून पक्षाच्या मदतीला धावून येतात। आजवर प्रधान यांची प्रतिमा मीडियापासून लांब असलेले मंत्री, अत्यंत गंभीर आणि लो प्रोफाईल नेत्याची प्रतिमा असल्याचं मानलं होतं। म्हणूनच ते पक्षश्रेष्ठींच्या अधिक जवळचे बनले होते। जेव्हा 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी गरीब महिलांना मोफत LPG कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही प्रमुख योजना सुरू केली, त्या योजनेची संपूर्ण जबाबदारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे होती। त्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते धर्मेंद्र प्रधान। उज्ज्वला योजना देशभरात यशस्वी झाल्यानं पंतप्रधानांचा धर्मेंद्र प्रधानांवरचा विश्वास वाढत गेला। धर्मेंद्र प्रधान हे ओडिसाचे आहेत। त्याच ओडिसामध्ये त्यांनी 24 वर्षांची नवीन पटनायक यांची सत्ता उलथवून लावण्याची कामगिरी केली आहे। त्यासाठी त्यांनी 2017 मध्ये ओडिसात पंचायत आणि बूथ स्तरावर संघटना उभी केली, ज्याची भूमिका 2024 मध्ये भाजपच्या विजयात खूप महत्त्वाची आहे। कशी? तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत ओडिसामधून एकूण 21 पैकी तब्बल 20 खासदार भाजपचे निवडून आलेत आणि यामुळे भाजपला लोकसभेतला आकडा 240 पर्यंत येऊ शकलाय। थोडक्यात 20 खासदार निवडून आणण्यात प्रधान यांची खास रणनीती महत्त्वाची ठरली आहे। फक्त ओडिसाच नाही तर पश्चिम बंगालसह पूर्वेच्या राज्यांमध्ये भाजप विस्तार करण्याचं काम ते करतात। त्या बेल्टमध्ये धर्मेंद्र प्रधान हा भाजपचा प्रमुख चेहरा आहे। ओडिसाच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये ते भाजपचे निवडणूक प्रभारी होते। त्या राज्यात भाजपने सत्ता खेचून आणले, त्याचं श्रेय देखील
देखील धर्मेंद्र प्रधान यांनाच दिलं जातं. त्यांचा CV पाहिल्यास तुम्हाला त्यांची ताकद लक्षात येईल. 1998 मध्ये ते भाजपमध्ये आले. 2000 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकून आमदार झाले. 2004 पासून केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले आणि संसदेत पोहोचले आणि मंत्री बनले. दरवेळी भाजप मंत्रिमंडळाचा फेरविस्तार करत असतो, नव्या चेहऱ्यांना नवीन संधी देत असतो. पण धर्मेंद्र प्रधान मे 2014 पासून म्हणजेच मोदी पंतप्रधान झाल्यापासून मंत्रिमंडळात आहे. ते मोदींच्या कॅबिनेटमधील प्रमुख 7 मंत्र्यांपैकी एक आहेत आणि 2014 पासून सलग मंत्री आहेत. त्यावरून त्यांचं PMO मधलं स्थान तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यांच्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटनेपासून केल्यामुळे देशभरातील संघ परिवार, विद्यार्थी संघटना आणि भाजपच्या संघटनात्मक कार्यकारिणीवर त्यांची पकड आहे. म्हणजेच संघ, संघटना आणि सरकार या तिन्हीमध्येच प्रधान यांची स्थिती मजबूत आहे. स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत दबदबा असलेल्या या नेत्याचा राजीनामा घेणं भाजपाला महागात पडू शकतं. दुसरं म्हणजे त्यांचा राजीनामा घेणं म्हणजे भाजप सरकार दबावात असल्याचा मेसेज जाऊ शकतो. आत्ताच नाही, याआधीही असंच घडलंय. यापूर्वी अनेकदा भाजपच्या वादग्रस्त नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, पण राजकीय दबावामुळे मंत्र्यांचा राजीनामा सक्तीनं घेतला जाऊ नये अशी भाजपची भूमिका असते. आंदोलनाच्या आणि विरोधकांच्या दबावामुळे सरकार झुकल्याचा संदेश विरोधकांना जातो. म्हणून मग काय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच जाणार नाही का? तर याबाबत सरकारसमोर 2 पर्याय आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि पक्षातील क्लीन इमेज असणाऱ्या नेत्याला या मंत्रिपदावर बसवून डॅमेज कंट्रोल करावं आणि धर्मेंद्र प्रधान यांना इतर कोणत्याही मंत्रालयाची जबाबदारी देण्याऐवजी संघटनात्मक राजकारणात हलवण्यात यावं. यामुळे भाजप स्वतःला कव्हर करू शकेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखीन अपडेट्ससाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.